याविषयी बोलण्याकरता हुसेन दलवाईजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया आहे या समान नागरी कायदा संदर्भात अधिसूचना आता जारी करण्यात आलेली आहे? असं आहे, समान नागरिक कायद्याच्या संबंधामध्ये बरीच चर्चा संसदेमध्ये झालेली होती संविधानच्या संबंधामध्ये, आणि त्यावेळेला हे ठरलं की वेगवेगळे धर्म आहेत त्यांच्या हे असे समान प्रत्येक गोष्टीत समान असतं। कोणी खून केला तर मुसलमानांना वेगळी शिक्षा आणि हिंदूंना वेगळी शिक्षा असं काही नाही, फक्त या पर्सनल लॉच्या संबंधामध्ये वेगळेपणा आहे आणि त्याचा काय लोक फार मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतात असं नाही। एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकापेक्षा अधिक बायकांचं प्रमाण सगळ्यात जास्त जैन समाजामध्ये आहे, त्यानंतर ते हिंदू समाजामध्ये आहे आणि मुस्लिम समाजात आहे। मग मुसलमानांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे असं नाही। विशेषतः तुम्ही कोकणात गेलात तर एकापेक्षा जास्त बायको असतच नाही, आणि असली तर त्याची चेष्टा केली जाते। अगदी अगदी आता मुद्दा म्हणून त्यांना आताच्या इलेक्शन मध्ये दुसरा काही मुद्दाच नाही। निश्चित त्यांनी जी आश्वासनं दिली की ती सगळी पोल ठरलेली आहेत, त्यांनी काही केलं नाही, फक्त अदानी अंबानी सारख्यांना वाढवण्याचं फक्त काम केलेलं आहे। आणि हे मुद्दे समोर येऊ नये म्हणून असले मुद्दे म्हणजे मुसलमानांना शत्रू सिंबॉल करायचं आणि त्याच्या अनुषंगानं काहीतरी मुसलमान म्हणजे या देशामध्ये फार मोठा घातक प्रवृत्ती आहे असं दाखवून निवडणूक लढवायची यासाठी सगळं चाललेलं आहे। सध्या सरकार जे करतंय निश्चित दलवाईजी मुद्दा लक्षात येतो। निश्चित धन्यवाद दलवाईजी आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।